हा पूर्ण विस्तृत ब्ल्यूप्रिंट आपल्या जिल्ह्याच्या निवडणुकीच्या संदर्भातला होता। थोडं आपल्याला लांबलचक वाटला असेल, परंतु आम्ही डिटेल आपल्याला सगळी माहिती व्हावी आणि कुठलीही गोष्ट हिडन ठेवलेली आहे असं वाटू नये यासाठी काही ह्याच्यातल्या प्रशासकीय गोष्टी होत्या। त्याला कदाचित न्यूज व्हॅल्यू असेल नसेलही, परंतु ते आपल्याला माहिती असावं, कारण आपल्या पूर्ण जिल्ह्याचं जे काही निवडणुकीचा आराखडा आहे तो सगळा आम्ही आपल्यासमोर सादर केलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघामध्ये आता सांगितल्याप्रमाणे 31,76,000 पेक्षा जास्त मतदार हे जवळजवळ 3,273 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। त्यासाठी जवळजवळ आपल्याला 16,000चा स्टाफ आम्ही नियुक्त केलेला आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्ण निवडणूक प्रक्रिया ही 100% पारदर्शक राहील। कुणाच्याही मनामध्ये किंतु परंतु निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या सर्व यंत्रणेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि सक्त सूचना त्यांना दिलेल्या आहेत। मतदान केंद्रावरच्या आणि पूर्ण जिल्हाभरातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये जे आपल्या त्यात स्ट्रॉंग रूम निर्माण करतोय आपण, किंवा जे 4 विधानसभा मतदारसंघाचं काम हे शहरी भागामध्ये माननीय SP साहेबाच्या कार्यक्षेत्रामध्ये 4 स्ट्रॉंग रूम असणार आहेत। बाकी 5 स्ट्रॉंग रूम आणि इतर प्रक्रिया ही ग्रामीण भागामध्ये असणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मी स्वतः जाऊन पूर्ण गोष्टीची खातरजमा करतो आहोत। काही गोष्टी आता जसं मतदाराची संख्येमध्ये चेंज झालेली आहे, मतदान केंद्रामध्ये बदल झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि लोकसभेचे काही अनुभव आहेत, काही पातळीवर जास्त खबरदारी घेण्याची आम्हाला गरज वाटते, काही पातळीवर आणखी सखोल लोकांना मदत आणि मार्गदर्शन करण्याची गरज वाटते। आपल्याकडे आता 85+ म्हणजे 85 वर्ष वयापेक्षा जास्त असलेले मतदार, PWD मतदार हे याची टोटल संख्या जर बघितली तर जवळजवळ 60,000पर्यंत चाललेली आहे। म्हणजे 60,000 मतदारांना घरी बसून मतदान करण्याची अनुमती आयोगाने दिलेली आहे, पण ते ऑप्शनल आहे, त्यांच्यासाठी ते कंपल्शन नाही आहे। त्यासाठी 12D जो नमुना आहे, ज्यांना की घरी बसून करायचं आहे, बऱ्याच जणाला असं वाटतं की मतदान केंद्रावर जाऊनच मतदान केलं पाहिजे, कारण हा शेवटी लोकशाहीचा उत्सव आहे। त्यामुळे मागच्या वेळेस पण सर्व मतदारापर्यंत आमची यंत्रणा गेली होती, परंतु बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही मतदान केंद्रावर मतदान करणार आहे। यावेळेससुद्धा आम्ही आमचे जे काही BLOज आणि यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी आहेत यांना त्यांच्या घरी बसून मतदान करता येण्याची सोय उपलब्ध करून देतो आहोत। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या अधिकारी कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण या ठिकाणी घेतो आहोत। मागे आपण 1 दिवस आड आपला संवाद चालू ठेवला होता, त्यावेळेस मी निवडणूक निर्णय अधिकारी पण होतो आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पण होतो, पण आता 9 ठिकाणी विखरलेले आहेत RO आणि त्या ठिकाणी जे कामकाज होणार आहे ते कामकाजाची जी माहिती आपल्याला हवी असते, तर एक मीडिया म्हणून आपल्याला जी माहिती लवकरात लवकर मिळणे हा जो आपला नेहमीचा प्रयत्न असतो आणि ती पुरवण्याचा सुद्धा आमचा अट्टहास आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही इथं एक कक्ष तयार केलेला आहे। ती माहितीसुद्धा जिल्हाभरातील जी माहिती आहे निवडणुकीच्या संदर्भातली त्यावेळेस ती आपल्याला दिली जाईल, त्याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावं। तर तुमचं सहकार्य आम्हाला या निवडणुकीमध्ये सुद्धा अपेक्षित असणार आहे। त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि दुसरा कायदा व सुव्यवस्था, माझ्याकडे आपला माननीय SP साहेब आणि माननीय CP साहेब आहेत, मी त्यांना CP साहेबांना SP साहेबांना विनंती करतो की बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण थोडं ब्रीफ करावं। या ठिकाणी उपस्थित माननीय जिल्हाधिकारी साहेब, निवडणूक अधिकारी साहेब, माझे सहकारी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, गेल्या जवळपास महिन्यापासून आम्ही कलेक्टर साहेबांशी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावरती येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सविस्तर बैठका घेतलेल्या आहेत आणि याचे नियोजन आणि पूर्वतयारी जवळपास 1 महिन्यापासूनच आमच्या सर्व अधिकाऱ्यांची चाललेली होती। या अनुषंगाने चांगल्या प्रकारे नियोजन आणि कोऑर्डिनेशन हे प्रत्येक स्तरावरती आमच्या पोलीस स्टेशन, ACP DCP लेवलवरती आणि आयुक्तालयाच्या लेवलवरती देखील चांगल्या प्रकारे आमचं चाललेलं आहे। त्या अनुषंगाने सविस्तर म्हणजे निवडणूक जी प्रक्रिया आहे ती कोणत्याही प्रकारे शांततेत, सुव्यवस्थेत आणि नागरिकांना, जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितले की लोकशाहीचा हा महाउत्सव हा कसा चांगल्या प्रकारे आपल्याला सादर करता येईल आणि लोकांचं जास्तीत जास्त कसं मतदान होईल या अनुषंगाने हा सर्व प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे। त्या अनुषंगाने बंदोबस्ताची सविस्तर
नियोजन आणि तयारी केलेली आहे. आपल्याकडे जवळपास 4 DCP आहेत, 7 ACP, जवळपास 70पर्यंत PIs आणि APIs आणि जवळपास 125 आपले PS आहेत आणि जवळपास 3,500 पोलीस आमचे अंमलदार या बंदोबस्ताला हजर राहतील. आमच्याकडे जवळपास 500 होमगार्ड्स बंदोबस्ताला आम्हाला बाहेरून मिळणार आहेत. त्याचबरोबर सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जवळपास 8 कंपन्या ह्या म्हणजे त्याच्यात 4 कंपन्या ह्या सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या आहेत आणि 4 कंपन्या ह्या SRPFच्या आहेत. त्यापैकी 2 सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या कंपन्या या उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल देखील होणार आहेत आणि त्याचं एरिया डॉमिनेशन्स आणि निर्भीडपणे मतदान होण्याकरता संपूर्ण शहरामध्ये सविस्तर बंदोबस्ताचं आणि त्यांचं एरिया ॲक्लिमेटायझेशनचं नियोजन देखील आम्ही सविस्तर त्या प्रकारे केलेलं आहे. इलेक्शनच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये जे काही आचारसंहितेच्या अनुषंगाने जे गुन्हे दाखल झालेले होते 13 गुन्हे दाखल झालेले होते ते सर्व गुन्ह्यांमध्ये आमच्याकडून चार्जशीट केलेली आहे. त्याचबरोबर आमचा आयुक्तालया लेवलचा जो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचा जो प्लॅन आहे तो देखील सविस्तर तयार आहे. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जे काही शस्त्र जमा करण्याचे आदेश होतील त्याचबरोबर सिक्युरिटीचा देखील जो आढावा घेतला जाईल त्या अनुषंगाने योग्य ती प्रभावी कारवाई ही आमच्याकडून केली जाईल. त्याचबरोबर मतदारांना प्रलोभन दाखवण्याकरता ज्या ज्या गोष्टींचा वापर केला जाईल त्या सर्व बाबींवरती प्रभावी कार्यवाही ही पोलीस प्रशासनाकडून ठेवण्याची तजवीज ठेवलेली आहे. मला खात्री आहे की आमचे सर्व पोलीस अधिकारी आणि आमचे सर्व विभागाचे अंमलदार हे कलेक्टर ऑफिस आणि त्याचबरोबर बाकी सर्व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेले यंत्रणा आहेत त्यांच्याशी योग्य प्रकारे नियोजन ठेवून प्रचाराच्या दरम्यान त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या नंतर मतमोजणीच्या दरम्यान देखील आणि मतमोजणीनंतर देखील योग्य तो प्रभावी बंदोबस्त ठेवून शांततेत आणि सुव्यवस्थित निश्चितच ही निवडणूक पार पडतील अशी मला खात्री आहे. निश्चितच म्हणजे आमच्याकडून प्रभावीपणे नाकाबंदीचं नियोजन, कोम्बिंग ऑपरेशन्स, त्याचबरोबर आर्म्स, इलिगल आर्म्सचं सीजर, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचा प्लॅन म्हणजे कोणाच्या विरुद्ध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करायची आहे त्या व्यक्तींच्या नावासहित आमच्याकडे सर्व प्लॅन तयार आहेत आणि त्याची कारवाई आणि त्याची तयारी आमची गेली 2 महिन्यापासून चालू होती आणि त्याप्रमाणे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची कारवाई देखील करणार आहोत. निवडणुकीला समोर ठेवून पोलिसांचं प्रिपरेशन कुठेतरी कमी करता दिसतंय. त्याच्यामध्ये कुठल्याही किरकोळ घटना जरी झाल्या तरी त्याला इतकं गोष्टी असा रंग येण्याचं प्रमाण अलीकडच्या महिन्याभरात वाढलेलं आहे आणि आता निवडणुकीचं वातावरण तर त्या अनुषंगाने पोलिसांचं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन कसा असू शकतो? जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारची घटना घडलेली आहे तर योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे गुन्हे दाखल केलेले आहेत, आरोपींना अटक झालेली आहे आणि कुठलाही छोटाही प्रकार असेल. परवा दिवशी तुम्हाला माहिती आहे की जी काही घटना घडली तर आमचे जवळपास 200 कर्मचारी आणि मी स्वतः माझे सर्व DCP ACP अर्धा तासामध्ये सगळे रात्री 1:30 वाजता तिथं लगेच पोचलो होतो. त्याच्यामुळे निश्चितच कोणतेही आणि आता तर आमच्याकडे सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आणि SRPचं प्रभावी उपलब्धता आहे. त्याच्यामुळे निश्चितच कोणत्याही प्रकारची जातीय सलोखा बिघडण्याची जर परिस्थिती उद्भवली ती अत्यंत कडकपणे हँडल केली जाईल. ग्रामीणचं येते आवाज जाते आवाज बोल. हॅलो नाही काहीतरी प्रॉब्लेम नाही ते बंद करावं लागेल सर, बंद करावं लागेल, हे बंद करावं लागेल. बोला याच्यात पलीकडचं असेल नाही जाते आवाज बोल जाते आवाज तुम्ही बोला. आवाज येतोय? हां येतो. नमस्कार पत्रकार बंधू भगिनींनो, माननीय पोलीस आयुक्त सर, उपस्थित मुख्य निवडणूक अधिकारी कलेक्टर सर, डेप्टी इलेक्शन ऑफिसर, आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी जे इलेक्शनच्या अनुषंगाने जे तयारी झालेली आहे त्या अनुषंगाने ब्रीफ करायला आज मी आपल्याकडे आहे. आमच्याकडे एकूण 6 मतदारसंघ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली सेक्शन्स आहेत आणि त्यात जवळपास 1253
पोलिंग स्टेशन्स आहेत आणि 2013 पोलिंग बूथ्स आहेत. याची वल्नरेबिलिटी क्रिटिकल मॅपिंग झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या दरम्यान करण्यात येणारा जो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन आहे तो आमचा रेडी आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून वेपन्स जे लायसन्स्ड वेपन्स आहेत त्यांचं डिपॉझिशन, त्यानंतर इलिगल वेपन्स जे आहेत त्यांचं सीजर, वेगवेगळी जे प्रलोभनं दिलं जातात उदाहरणार्थ लिकर किंवा प्रोहिबिशनच्या कारवाया असतील, त्याचबरोबर कॅश सीझर आहे, त्या अनुषंगाने जे SST FSTमध्ये जे डिप्लॉयमेंट आहे त्याचबरोबर फिक्स पॉईंट्स नेमण्यात येणार आहेत. या दरम्यान जे बंदोबस्त जो फोर्सचा डिप्लॉयमेंट आहे तो प्लॅन आमचा रेडी आहे. त्यांचा कम्युनिकेशन आणि अकॉमोडेशन प्लॅन रेडी आहे. बाहेरून येणारा जो काही बंदोबस्त आहे त्यामध्ये आम्हाला एकूण 10 स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि पॅरामिलिटरी फोर्स, सेंट्रल आर्म फोर्सेसचा, ज्यामध्ये 4 SRPF आणि 6 सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या कंपनीज येणार आहेत. मुबलक प्रमाणात फोर्स डिप्लॉयमेंट झालेला आहे. जी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये विशेष करून जे आमची प्रस्तावित यादी असते ज्यामध्ये तडीपारी ज्यांना कारवाई करायच्या आहेत, NPW वॉरंट जे आहेत त्यांचे एक्झिक्युशन, समन्स वॉरंट जी तामिली, ह्या प्रकारची जी पूर्ण तयारी आणि लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. मुख्य आमचं लक्ष राहील ॲब्स्कॉन्डर्स आणि वॉन्टेड अक्युज्ड जे मागे पुढे जाऊन कुठे इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा इलेक्शन प्रोसेसमध्ये डिस्ट्रप्शन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरसुद्धा कारवाया करण्यात येतील. आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मला विश्वास आहे की आपण अतिशय शांत आणि ज्याला म्हणतं न्यूट्रल ॲटमॉस्फिअरमध्ये हे इलेक्शन्स कंडक्ट करू शकतो. धन्यवाद. अधिकारी आणि मनुष्यबळ आमच्याकडे एकूण जो लागणारा बंदोबस्त आहे तो एक ॲडिशनल SP आणि त्याचबरोबर जवळपास 2415 स्टाफ आणि होमगार्ड्स 1486, त्याचबरोबर 4 SRPFचे कंपनीज आणि 6 सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसचे कंपनीज. साधारण 550च्या आसपास परवाने आहेत आणि तेवढ्याच कमी जास्त प्रमाणात शस्त्र असतात. काही ठिकाणी काहींना परवाने असतात ते घेतलेले नसतात, तर एकंदरीत तेवढे परवाने असतात. त्यात ज्यांना एक्झेम्पशन, उदाहरणार्थ वेगवेगळे कॅटेगरीचे एक्झेम्पशन असतात, एक जे बँकवाले असतील किंवा जे स्पोर्ट्समन आहेत किंवा ज्यांना सिरियस थ्रेट असू शकतो आणि त्यांचं कुठेही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आणि जे इलेक्शन प्रोसेसमध्ये कोणी इन्व्हॉल्व नाही, अशा लोकांना एक्झेम्पशन सोडून बाकी 100% वेपन्स आपण जमा करून घेतो. साधारणतः आमच्याकडे 1075 पर्यंत वेपन्स आहेत आणि ती कमिटीची मीटिंग होईल आणि त्या मीटिंगच्या नंतर ती शस्त्र जी आहेत ते डिपॉझिशनची आदेश काढून त्याप्रमाणे त्याची डिपॉझिशनची कारवाई करण्यात येईल. एक आज राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं होतं. बाकी ज्या निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आहेत, आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं त्या सूचना होत्या, पण त्यासोबत मी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात आग्रह करत असताना बाकी ज्या काही गोष्टी आहेत, उदाहरणामध्ये वेळेचं बंधन, नॉमिनेशन पेपर दाखल करण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीचा म्हणजे शेवटचा दिवस जो आहे तो 3 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे, त्याच दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती, तर त्याच्या अनुषंगानं थोडी काळजी घेण्यासंदर्भातली विनंती मी केलेली आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज जो आहे आणि त्या अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं, त्या अर्जाचा आणि प्रतिज्ञापत्राचा अभ्यास प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या पक्षाने करावं, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन नंतर निर्माण होणार नाही आहे. आणि मग छाननीच्या वेळेसच उगाच मग चुकीचा फॉर्म भरून रिजेक्ट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. त्यामुळं आता वेळ आहे तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. आम्ही आमच्याकडे सुद्धा प्रत्येक विधानसभेच्या RO ऑफिसमध्ये त्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याकरता एक टीम गठीत केलेली आहे, त्याचा पण तुम्ही लाभ घ्या. त्यानंतर परवानगी देण्यासाठी आम्ही प्रत्येक ROकडे एक खिडकी योजना तयार केलेली आहे. आपल्याला परवानगी मिळेल, फर्स्ट कम फर्स्ट बेसवर परवानगी मिळेल, कुणालाही त्याच्यामध्ये मागे पुढे केलं जाणार नाही. या संदर्भामध्ये आपणही दक्षता घ्या आणि यंत्रणेला कुठेही पोलीस अधिकारी किंवा महसूल अधिकाऱ्यांना दमदाटी वगैरे करून आम्ही उशिरा येऊन अगोदर आम्हाला परवानगी द्या
अशा प्रकारचे करू नका. आम्ही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करा. आम्ही 100% पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पाडणार आहोत. त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी त्यांना विनंती केलेली आहे. नाही आलेत, आमच्याकडे पण आलेत. मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याचे देतो. आमच्याकडे एकूण 14 निवेदनं आणि तक्रारी आल्या होत्या. त्या 14 तक्रारीवर मी स्वतः 3 बैठका त्याच्या संदर्भात घेतलेल्या आहेत. म्हणजे सांगताना फार असे आकडे मोठे होते, परंतु आमची संपूर्ण निवडणूक विभाग त्यासाठी मागच्या 2 महिन्यापासून काम करतो आहे. प्रत्येक शंका असलेल्या प्रत्येक मतदारांना आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टच केलेला आहे, स्पर्श केलेला आहे. आणि त्यामध्ये आकडेसुद्धा सांगतो तुम्हाला मी, म्हणजे ज्या तक्रारी आल्या होत्या त्या सगळ्या तक्रारीमधला जर गोळाबेरीज केलं तर जवळजवळ 36,000 मतदार दुबार आहेत अशी त्या तक्रारीचा एकंदरीत गोषवारा निघत होता. परंतु जेव्हा प्रत्यक्ष खातरजमा केली त्याच्यामध्ये अनेक विषय होते. आता ते ज्या तक्रारदाराने तक्रार केली होती त्यांना बोलवून RO लेवलवर ERO लेवलवर त्यांची तक्रार आणि वस्तुस्थिती काय हे त्यांना दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस 2-2, 3-3 नावं मतदार यादीमध्ये आहेत आणि ती वेगवेगळे आहेत. त्यांचं EPIC कार्ड पण वेगळं आहे, त्यांचं लोकेशन पण वेगळं आहे, परंतु नाव समान असल्यामुळे त्यांनी त्यांच्या यादीमध्ये दिलेले होते. काही दुसऱ्या मतदारसंघातले किंवा दुसऱ्या जिल्ह्यातले पण मतदाराचे त्याच्यामध्ये नावं आलेले होते. अशा अनेक विषय आहेत. परंतु ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर आम्ही मध्यंतरी आपण काही वर्तमानपत्रा माध्यमातून आवाहन केलं होतं की ज्यांचं दुबार नाव आहे ते तुम्ही स्वतःहून वगळून घ्या, अन्यथा आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. तर त्या आव्हानाला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आणि फॉर्म 7 भरला. जवळजवळ 2110 लोकांनी स्वतःहून अर्ज दाखल केला की माझं ह्या ठिकाणचं नाव तुम्ही वगळा. आणि अशा रीतीनं हे सगळी तपासणी प्रक्रिया आणि हे अर्ज हे सगळे घेतल्यानंतर पूर्ण आमच्या लेवलवर प्रक्रिया करून जे डबल मतदार होते त्याच्यामध्ये आमच्या लेवलवर 2022 मतदारांची नावं आम्ही वगळली जे 100% कन्फर्म झालेले होते. आणि काही 2128 मतदारांच्या बाबतीमध्ये कन्फर्मेशन करून आम्ही CO ऑफिसला त्याची वगळण्याच्या परवानगीसाठी आम्ही पाठवलेलं आहे. विषय असा आहे की भारत निवडणूक आयोगाचे जे डायरेक्शन्स आहेत आणि नोटिफिकेशन आहेत, ज्या वर्षी निवडणूक वर्ष असतं त्या वर्षी मतदारांचं नाव मतदार यादीमधून वगळण्यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजेत. आणि त्यामध्ये 15 दिवसाची नोटीस आहे. 15 दिवसाची नोटीस दिल्याशिवाय आमच्या एखाद्या EROला किंवा एखाद्या अधिकाऱ्यांना स्पष्ट दिसतं आहे डबल नाव आहे तरीसुद्धा प्रक्रिया केल्याशिवाय ती वगळता येत नाहीत. अनेक उच्च न्यायालय, सन्माननीय उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये काही रिट पिटिशन मागे दाखल झालेल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगानं सूचना दिल्या होत्या. निवडणूक वर्ष नसेल तेव्हा बोलून घेऊन खात्री करून BLOच्या रिपोर्टवर ते वगळता येऊ शकतात. परंतु निवडणूक वर्षामध्ये 100% नाही 100%पेक्षा जास्त खातरजमा झाल्याशिवाय कुठलंही नाव मतदार यादीमधून वगळता येत नाही आणि त्याची आम्ही काळजी पूर्ण घेतलेली आहे. कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही आणि कुठलाही बोगस मतदार मतदान करणार नाही या संदर्भामध्ये आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण ती काळजी घेतलेली आहे आणि मतदानाच्या दिवशीपर्यंत खबरदारी घेऊ. झाले ना, गुन्हा दाखल केले तर आम्ही 5 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 5 पुन्हा 3 2 टप्प्यामध्ये झालेत. आणि आणखीसुद्धा आमची सर्च मोहीम चालू आहे. आजसुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून परत एकदा सर्व मतदारांना मी आवाहन करतो आहे की आपल्याकडे आणखी 2-4 दिवस, आपण कधी नॉमिनेशनचं 10 दिवस अगोदर 19 तारखेपर्यंत, म्हणजे नाही ती वगळलं आपण ते जिथं नाही त्याच्यामुळं आपण त्यांना संधी दिली होती की आपण आवाहन केलं होतं की ज्यांना माहिती आहे आणि ज्यांचं नजर चुकीनं झालेलं आहे असं तर होऊ शकत नाही, परंतु स्वतः बऱ्याच मतदारांनी अर्ज दिला. काही मतदारांच्या बाबतीमध्ये जे आकडे तुम्हाला सांगितले आम्ही प्रक्रिया केली, नोटीस काढली, घरी जाऊन आमचे BLO मार्फत तपासणी केली. माझा स्वतःचा हा प्रयत्न होता की मतदार यादी जास्तीत जास्त हेल्दी कशी राहील, निरोगी कशी राहील, म्हणजे अचूक कशी राहील, जेणेकरून कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. त्याच्यातूनही काही आपल्याला प्रत्यक्षदर्शनी काही विथ प्रूफ आढळलं तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करू. नाही आता
नाही, युनिव्हर्सिटीवरच्या कारवाईचा विषय नव्हता. युनिव्हर्सिटीच्या कारवाईमध्ये त्यांनी जे नाव चुकीचे टाकले होते, त्यांनी नाव लपवून नव्हते ठेवले. त्यांनी चुकीचे नावं जे बदलून गेलेले आहेत आणि जे मयत झालेत अशा लोकांचंच फक्त नाव टाकलं होतं. त्यांची आम्ही डिपार्टमेंटल इन्क्वायरीच्या सूचना माननीय कुलगुरू महोदयांना दिलेल्या होत्या. त्यात आता तो विषय नाही आहे. आता काही जणांनी नावं लपवून ठेवली अशा तक्रारी आहेत. आणि आपल्याकडे मी सांगितलं तुम्हाला जवळजवळ 16,000पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग लागणार आहे. आणि काही आज अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा मी वॉर्निंग दिलेली आहे की परत एकदा आज तपासून बघा. निवडणूक प्रक्रिया ही सर्वांची जबाबदारी आहे, फक्त ती जिल्हाधिकारी कार्यालयाची किंवा जिल्हाधिकाऱ्यांची नाही. आणि ज्यांना ज्यांना शासकीय अनुदान मिळतं त्यांना आम्हाला निवडणूक ड्युटीला आणण्याचे आम्हाला अधिकार आहेत. आणि त्यामुळं काही संस्था चालकांनी येऊन काही अधिकाऱ्याने सुद्धा काही समजा काही खरंच कारण आहे, फार सिरियस आजारी आहे किंवा त्याला ते काही व्यंग आहे, दिव्यांग आहे आणि काम करता येऊ शकत नाही, तर आम्ही त्याचं एक्झम्पशन देतो. म्हणजे आम्ही सुद्धा माणुसकी हे नातं जपत असतो. आम्ही सुद्धा माणुसकी या दृष्टिकोनातून बघत असतो. तो सिरियस आजारी आहे, दिव्यांग आहे, तरी आम्ही त्यांना काम करा म्हणणार नाही. परंतु त्या पोर्टलवर माहिती 100% भरणं हे बंधनकारक आहे. असं असताना काही लोकांनी भरली नाही म्हणून निदर्शनास आलं आहे, त्यांना आम्ही नोटिसेस काढलेल्या आहेत. ते उत्तर येऊ द्या. ते उत्तर येण्याच्या आधी त्याने भरले तर मग कारवाई करायचा पण प्रसंग येणार नाही. 119 लोकांना नोटीस दिलेले आहेत. संस्था आहेत, काही कार्यालय आहेत. सर, लोकसभा इलेक्शन में कई जगह बहुत सारे पोलिंग बूथ जो है तो ईवीएम जो है तो हैंग हो गई, तो उसमें 4-5 घंटे वोटर्स को भी रुकना पड़ा, अधिकारी को भी रुकना पड़ा. तो उसके लिए अल्टरनेट आपने क्या निकाला? कभी कोई ईवीएम हैक हो जाती है जो भी नहीं, ईवीएम हैक नहीं होती. गलत शब्द मत इस्तेमाल करो. हाँ, जो मशीन जो है तो बिल्कुल ईवीएम 100% सेफ और सुरक्षित है. ये मैं अभी बताता हूँ, डिटेल में बताता हूँ. अभी विषय निकला है तो मैं शुरू से बता देता हूँ. ईवीएम के बारे में भारत निवडणूक आयोग और डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर करके मैं खुद हमारी पूरी यंत्रणा ईवीएम के बारे में जितना ही प्रोटोकॉल है वो पूरा 101% प्रोटोकॉल हमने फॉलो किया है. जहाँ भी FLC करके फर्स्ट लेवल क्लियरिंग होता है, बाद में उसकी चेकिंग होती है. सारे पॉलिटिकल आप यकीन नहीं करेंगे, हमको कमीशन ने बोला था कि एक बार पॉलिटिकल पार्टी को इनवाइट कीजिए, पहले दिन लेटर दे दीजिए कि ये FLC का काम हो रहा है, आप आके देख लीजिए. आप यकीन नहीं करेंगे, हम अल्टरनेट डे को लेटर दिया है सारे पॉलिटिकल पार्टी को कि आइए और देखिए. तो कुछ लोगों आके देखे, वहाँ बैठ के पूरे प्रोसीजर समझे दिए. अभी ये सारे प्रोसीजर होते होते पोल डे के दिन तक अगर ड्यूरिंग टाइम ऑफ पोल अगर मशीन में कुछ बिगाड़ हो जाती है, टेक्निकल रीज़न होता है, जो यूज़ करने वाले मतदार है या हमारे कर्मचारी है उससे कुछ तो गलतियाँ हो जाती है और वो बंद हो जाता है. तो हमने नॉट ओनली इन सिटी बट इन रूरल एरिया आल्सो हमने ये प्रावधान अभी किया है कि ज़्यादा से ज़्यादा 10 या 15 मिनट में वहाँ अल्टरनेटिव मशीन पहुँच जाए. कई जगह पे मतदाता जो है उनकी लंबी लाइन देखने को मिली. उसका रीज़न ये है कि सवेरे 10 बजे तक 11 बजे तक कोई नहीं आया और 12 बजे सडन लोग आए, तो लंबी लाइन तो लगने वाली है. तो मैं इस बार आपके माध्यम से सारे मतदाताओं को आह्वान करूंगा कि आप सवेरे जल्दी से जल्दी आइए. जहाँ पे भी भीड़ हुई है सिटी में हमने एक्स्ट्रा पोलिंग ऑफिसर दिया है. कुछ पोलिंग स्टेशन पे कुछ लोगों को पानी नहीं मिला, कुछ लोगों को शेड नहीं मिला. एग्जाम्पशन कुछ पोलिंग स्टेशन पे हुआ है, लेकिन मैंने इस बार खबरदारी लिया है कि हर पोलिंग स्टेशन पे ऐसी असुविधा मतदाताओं को नहीं हो. यूएन अभी जहाँ ऐसा हमारा एक्सपीरियंस है जहाँ की बहुत बड़ी लंबी लाइन लगने वाली है, लोकसभा का एक्सपीरियंस ध्यान में रखते हुए अगर लंबी लाइन लगने वाली है तो लाइन के बीच में हम कुछ बेंचेस या कुछ चेयर डालने का हमने प्रावधान करने का सोचा है, ताकि जो बुजुर्ग है या ज़्यादा देर खड़े नहीं रह सकते वो चलते चलते वो चेयर पे बैठ जाए, अपना नंबर आए कि आगे आ जाए. मतदाताओं की जितनी भी केयर करना है हम वो करेंगे. म्हणजे निवडणुकीला सामोरं आपण लोकसभेला गेलो, आताही जाणार आहे. तर औरंगाबादमध्ये अशीच नावं असतील आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील या 9 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक होत आहेत, असंच राहणार. सध्या आमच्याकडे जे भारत निवडणूक आयोगांचा जो पत्रव्यवहार आहे आणि त्याच्यामधले जे नामं आहेत ते नामाधिपान तसंच आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जर समजा मध्यंतरीच्या काळामध्ये बदल झाला तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे कळवू.
मानधन आणखी मलाच भेटलं नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणारे मतदान केंद्रावरचे जे लोक आहेत त्यांना मानधन दिलं गेलेलं आहे. BLOचं पण मानधन दिलेलं आहे. काही कर्मचारी अधिकाऱ्यांचं मानधन अद्याप अवेटेड आहे. ते आल्यानंतर निश्चितपणे त्यांना दिलं जाईल. काम करण्याची बघण्याची त्यांना पोलीस यंत्रणा आपण जाऊ देत नाही. आता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर फ्री असणार आहात, कारण की एक्झामिनरच्या भूमिकेला किंवा असणार दुसऱ्या मतदारसंघाचा आढावा घेता येईल. त्याच्यामुळे त्याची व्यवस्था अतिशय पारदर्शक व्हावी आणि त्यांच्याकडे अधिकृतरित्या कार्ड दिलेलं आहे त्यांना तरी मतदान केंद्रामध्ये व्यवस्थित जाऊन ती माहिती मिळावी आणि जेणेकरून आयोगाच्या सुद्धा या भूमिकेला आपण पाठिंबा दिला जाईल असं मला वाटतं. नाही, निश्चितपणे तुम्ही आता सर्वजण इथं आहात. कालची पत्रकार परिषद मी पण पूर्ण ऐकली. आयोगाकडे हा विषय झाला होता आणि आयोगाने पण काय होतं ते सांगितलं, कारणं पण सांगितली. मीच तेच तुम्हाला सांगतो. जेव्हा मतमोजणी प्रत्यक्ष सुरू होती, पहिला अगोदर आपण पोस्टल बॅलेट पेपरला सुरुवात करतो. आयोगाचे डायरेक्शन आहेत की पोस्टल बॅलेट पेपर आधी सुरू करायचे, मग EVMचे मतदान सुरू. आता मतमोजणी केंद्रामध्ये कुणाकुणाला प्रवेश द्यायचा आहे ते आयोगाने ठरवून दिलेलं आहे. बराच वेळेस आपल्याला जे अधिकृत आहेत, आता येऊन मीडिया कक्ष आपला 500 मीटर 100 मीटर दूर असतो. ऑफिशियली जे फिगर जायला पाहिजेत बाहेर, त्याला काही बंधनं आहेत. म्हणजे ते काही आयोगाने घालून दिलेले आहेत, काही कोर्टाने बंधन घातलेले आहेत. जेव्हा 16 टेबल असतात, 16 टेबलवरचे काउंटिंगच्या स्लिप जेव्हा टॅब्युलेशन फॉर्मला येतात, त्या टॅब्युलेशन फॉर्मला आल्यानंतर आम्ही एकदा चेक करून थांबत नाही, कारण रिस्की असतं. कारण एकदा राऊंड डिक्लेअर केला की मग ते पाठीमागे घेता येत नाही. आणि त्यामुळं आम्ही टॅब्युलेशन फॉर्मवर टेबलवर 2 वेळेस चेक होतं, नंतर आमच्या टॅब्युलेशनवर 2दा चेक होतं, संगणकावर आम्ही टॅली करतो, मॅन्युअली टॅली करतो. मग सगळं आल्यानंतर ROची सही होती आणि ROची सही झाल्यानंतर डिक्लेअर होत. हा मधला जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये तिथं जे निवडणूक मतमोजणीचे जे एजंट असतात ते प्रत्येक रोमध्ये एक त्यांचा जो कोणी असतो तो त्या रोच्या तिथंच मध्येच, बाहेर राहत नाही. तो तिथंच बाहेर येतो, माझ्या ह्याच्यामध्ये एवढे, तो त्यानंतर माझ्या ह्याच्यामध्ये एवढे, तो लगेच तिथं कागदा, काही जण हातावरच करतात, काही जण चित्ताच्या पोट्यावर करतात आणि तिथून ते मेसेज बाहेर जातो. त्याच्यातला एकजण बाहेर जातो. किंवा आता बऱ्याच वेळेस मोबाईल अलाउड नाही, तर काय आम्ही मागच्या वेळेस काही मोबाईल पण जप्त केले. मग ते कोणतरी सांगते की ह्या राऊंडमध्ये एवढे मतं पडली. आता त्यांचं इतकं फास्ट असतं, आम्हाला इकडे सगळे बंधनं आहेत, ती पार पाडायला वेळ जातो. परंतु आम्ही लोकसभेच्या मतमोजणीच्या वेळेस जे काय आम्हाला अनुभव आले, मग ते उमेदवारी एजंटच्या बाबतीमध्ये आले, आमच्या स्टाफच्या बाबतीमध्ये आले, काही लोकांनी कळत नकळत काही चुका केल्या, त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवतो आहे. यावेळेस अशा पद्धतीनं काही होणार नाही. लवकरात लवकर ऑथेंटिक माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. झाला ना, ते चालू आहे त्याच्यावर कारवाई. मी सुरुवातीला सांगितलं संवाद सेतू मागच्या वेळेस राबवला होता, कारण मीच RO होतो, मीच DO होतो. आता RO हे 9 ठिकाणी विखुरलेले आहेत, पण तरीसुद्धा आपल्याशी चर्चा करण्याचा सातत्यानं माझा प्रयत्न राहणार आहे. मी चालू ठेवेल चर्चा करायला, आपल्याशी चर्चा करायला मला काही अडचण नाही. नाही, बघा, हा फायनान्शियल विषय आहे. हा सगळी निवडणूक प्रक्रिया ही ओपन टू ऑल आहे. मी नेहमी काय म्हणत असतो की फक्त मतदान हेच गोपनीय आहे, बाकी सगळं ओपन आहे. खर्चाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला डिटेल देऊ, कारण गव्हर्नमेंटने, कमिशनने, आयोगाने, शासनाने पैसा दिला आहे, तो खर्च केलेला आहे. त्याचं आम्ही पूर्ण जे काही फायनान्शियल प्रक्रिया आहे ते प्रत्येक प्रक्रिया करूनच खर्च केलेला आहे. आता लोकसभेमध्ये झालेला एकंदरीत खर्च जोपर्यंत सगळे बिलं सबमिट होणार नाहीत, ते अकाउंट ऑफिसरकडून टॅली होणार नाहीत आणि त्यांना जोपर्यंत आम्ही पेमेंट करणार नाही, आणखी 3 का 4 ठिकाणचंच पेमेंट झालेलं आहे, आणखी जवळजवळ 12-13 ठिकाणचं पेमेंट शिल्लक आहे.
मी काहीची निधीची मागणी केलेली आहे, काही लोकांची बिलं यायची आहेत आणि काही लोकांची बिलं सबमिट झाले ते लेखाधिकाऱ्याकडे तपासणीसाठी. माझा असा आग्रह आहे की पूर्ण बिलं तपासल्याशिवाय अकाउंट ऑफिसरने त्याला पूर्ण संमती दिल्याशिवाय कुठलंही बिल द्यायचं नाही आहे. एक पैसासुद्धा चुकीचा गेला नाही पाहिजेत. या आग्रहापोटी त्याला वेळ लागतो आहे. निश्चितपणे सगळे बिल झाल्यानंतर आम्ही तुमच्या याच प्रेस माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर सगळा खर्च ठेवू. थँक्यू.